सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 5,000 रुपये किती मिळणार आहे? 5,000 रुपये आज रात्री 9:30 जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये तुम्हाला पैसे इथे मिळणार का? संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग, तर या योजनेचे पैसे थेट खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे की 5,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे, तेही आज रात्री 9:30 थेट तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून. तर यामध्ये 2 महिन्याचे पैसे एकदाच तुम्हाला इथे मिळणार आहे. किती मिळणार आहे? 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्रच इथं मिळणार आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग, तर यामध्ये 2500 आणि 2500 असे टोटल मिळून 5,000 रुपयाची जी रक्कम आहे ते आज रात्री 9:30 वाजल्यापासून या जिल्ह्यांमध्ये व या नागरिकांच्या खात्यात इथं जमा होणार आहे. तर आता सर्वांसाठी आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्र सरकारची आर्थिक मदत योजना आहे. तर अत्यंत गरीब घराण्यातील जर कोणी असेल किंवा मानसिक शारीरिकदृष्ट्या अशक्त असेल, विधवा असेल, त्यानंतर निराधार नागरिक असेल, तर अशांना दरमहा 2500 रुपये, पहिले जे की 1000 रुपये इथं मिळत होतं, त्यानंतर 1500 रुपये, त्यानंतर आता यांच्या निधीमध्ये वाढ करून 2500 रुपये. तर आता ऑक्टोबरपासून जो काही हा GR इथं लागू करण्यात आलेला होता. तर यावरती आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर लगेच बघा. पैसे न मिळाल्यास काय करायचे आहे? जर तुम्हाला पैसे इथं आलेले नसतील तर काय करायचं आहे? अर्ज मंजूर आहे का सर्वप्रथम तुम्हाला तपासायचं आहे. चेक करा, तुम्ही तुमचा जे काही अर्ज आहे ते चेक करून घ्या. DBT लिंक आहे की नाही, तर नसेल तर तुम्ही लिंक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार लिंक आहे की नाही ते तुम्ही इथून चेक करून घ्या. समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क इथं साधायचा आहे. तर आता यामध्ये तुमच्या जे काही त्रुटी आहे ते तुम्हाला दूर करून घ्यायचे आहे. तर आता यामध्ये जे की तुम्हाला लाभ किती मिळतो हे महत्त्वाचं आहे. तर एक व्यक्ती जर असेल तर यामध्ये 1000 ते 1500 रुपये, 2 सदस्य कुटुंब असेल तर यामध्ये 1500 ते 2500 रुपये, तर काही जिल्ह्यांमध्ये वाढीव मदत तर यामध्ये 2000 ते 2500 रुपये, जे की आता जे की नवीन GR नुसार जे की इथं GR काढण्यात आलेला होता. तर आता या GR नुसार सर्वांना इथं 2500 रुपये इथं मिळायला पाहिजे. ज्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तर मिळत आहे तर त्यांना किती मिळायला पाहिजे? 2500. तर आता हे जे 5000 रुपये आहे, 2 महिन्याचे पैसे एकत्र जे की DBTच्या माध्यमातून या नागरिकांच्या व या जिल्ह्यात जमा होण्यास सुरुवात. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये जे की सर्वप्रथम जे काही जिल्हे आहे ते आपण इथं बघून घेऊया. तर यामध्ये जे काही पहिला जो जिल्हा यामध्ये आपला पुणे, किती जमा होत आहे यांच्या खात्यामध्ये? बरेच जणांचे कमेंट्स इथे येतात की आम्हाला 1000 रुपये मिळत आहे आमच्या जिल्ह्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये, तर काही जिल्ह्यांमध्ये 2500 रुपये. तर आता यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा चेक करून घ्या. नाशिक, सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सातारा, सांगली, लातूर, बीड, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर उस्मानाबाद आणि जळगाव. तर आता या जिल्ह्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात, जे की 5000 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग, तर अशांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सातारा, सांगली, लातूर, बीड, उस्मानाबाद, जळगाव, तर या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. आता दुसरा जो टप्पा आहे यामध्ये जे की धुळे, नंदुरबार, अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता या जिल्ह्यातील सुद्धा खात्यामध्ये जे की खात्यामध्ये 5000 रुपये किती जमा होत आहे? 5000 रुपये थेट DBTच्या माध्यमातून इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच तुम्ही चेक करा, 9:30 वाजल्यापासून खात्यामध्ये थेट पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता बरेचसे जिल्हे यामध्ये अजूनही पेंडिंग आहे. पेंडिंग का आहे यामध्ये? चंद्रपूर झाल्याच्या नंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, तर या जिल्ह्यांमध्ये टाईम इथं लागणार आहे. यामध्ये 2 ते 3 दिवस इथं लागू शकते जे काही पैसे जमा होण्याकरिता. तर आता यामध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5000 रुपये जे की जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही इथून चेक करा. सर्वांच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं येत आहे, जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग,
तर आता दुसऱ्या टप्प्यांमधील जे की यामध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, आता तुमचा यामधून कोणता जिल्हा आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्या. तुमच्या जिल्ह्यात जे काही पैसे इथं जमा होत आहे 2,500 रुपये, जे की 2,500 रुपये थेट काही जणांच्या खात्यामध्ये इथं 1,000 रुपये, काही जणांच्या खात्यामध्ये इथं 1,500 रुपये याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला पैसे आतापर्यंत किती मिळालेले आहे हे तुम्ही बघून घ्या. तर अशाच अपडेटसाठी व या संदर्भात जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल, नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.